द रिपब्लिकन विजन चैनल में आप सभी दर्शकों का स्वागत है। 2 महीने पहले देश में लोकसभा के चुनाव संपन्न हुए। इस चुनाव में प्रागतिक रिपब्लिकन आघाड़ी ने महाराष्ट्र विकास आघाड़ी इंडिया गठबंधन को समर्थन दिया था। इस देश की रिपब्लिकन जनता ने इंडिया गठबंधन को मतदान कर संविधान के प्रति अपनी निष्ठा व्यक्त की थी। लोकसभा चुनाव के बाद महाराष्ट्र में अक्टूबर माह में विधानसभा चुनाव होने की संभावना है। आगामी विधानसभा चुनाव में रिपब्लिकन जनता की भूमिका क्या, इस महत्वपूर्ण विषय पर प्रागतिक रिपब्लिकन आघाड़ी नागपुर की ओर से 4 अगस्त 2024 को रवि भवन के सभागृह में दोपहर 2:30 बजे से शाम 6 बजे तक चिंतन सभा का आयोजन माननीय दिनेश अंडर सहारे इनकी अध्यक्षता में आयोजित किया गया था। चिंतन सभा में शहर के बुद्धिजीवी नेता और कार्यकर्ताओं ने अपने विचार व्यक्त किए। आजची ही जी चिंतन बैठक आहे त्या बोलवण्याचे मागे काय भूमिका आहे, आम्ही काय विचार करू इच्छितो त्याविषयी मी थोडेसे प्रस्तावना आजच्या ठिकाणी ठेवू इच्छितो। यावर्षी 2024 ला लोकसभाचे इलेक्शन झालं आणि लोकसभेच्या इलेक्शन मध्ये इंडिया आघाडी ही बनली आणि त्या इंडिया आघाडीला आंबेडकरी चळवळ या आंबेडकरी चळवळीची जे समतावादी जे चळवळी आहेत किंवा समतावादी जे पक्ष आहेत त्यांनी इंडिया आघाडीला आपला पाठिंबा दिलेला होता। म्हणजे कुठल्याही अट, कुठली शर्त किंवा कुठलेही प्रलोभन मनात न बाळगता भारतीय जनता पक्ष किंवा भारताची जी सरकार आहे ती बदलावी याकरिता इंडिया आघाडीला संपूर्ण रिपब्लिकन पक्ष किंवा जे समतावादी पक्ष आहेत त्यांनी इंडिया आघाडीला आपला पाठिंबा दिला होता बिना शर्त। लोकसभाची इलेक्शन संपली, रिझल्ट आला। रिझल्टवर आम्ही पाहतो की पुन्हा विषमतावादी जी सरकार आहे ती प्रस्थापित झालेली आहे, परंतु ती त्या प्रमाणात प्रस्थापित झालेली नाहीये जी 2014 मध्ये होती व 2019 मध्ये होती। आता आमच्या पुढे जो पुढील प्रश्न आहे तो हा आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुका सोबतच महानगरपालिका, नगरपालिका यांचे निवडणुका, या निवडणुकांमध्ये पण आम्ही इंडिया आघाडीला सहकार्य करायचं की नाही करायचं हा जो विषय आहे या विषयाला धरून आजची ही चिंतन बैठक आहे। आणि या चिंतन बैठकीमध्ये आम्हाला हे ठरवायचं आहे की इंडिया आघाडीला सहकार्य करायचं की नाही करायचं। इंडिया आघाडीला सहकार्य करायचे आहे तर ते त्याचे निकष कसे असतील, त्याच्या कसोट्या कोणत्या असतील ते पण आम्हाला या चिंतन बैठकीतून ठरवायचे आहे। जे मुख्य प्रश्न आमचा की इंडिया आघाडीला आम्ही निवडणुकीमध्ये अलायन्स करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे हा प्रमुख प्रश्न आमचा या चिंतन बैठकीचा असेल। आणि त्यानंतर दुसरा प्रश्न असेल की जर या इंडिया आघाडीला आम्ही जर सहकार्य करू तर मग आमची भूमिका काय असायला हवी, म्हणजे आमची जी बार्गेनिंग पॉवर आहे किंवा आम्हाला नेमकं काय हवं आहे हे इंडिया आघाडीला आम्ही कसं सांगू, या गोष्टीला धरून आजची ही बैठक आपण इथे आयोजित केलेली आहे। मला वाटते की तुम्हाला या बैठकीचं थोडंसं अल्पसं माहिती या माझ्या प्रस्तावनाद्वारे मिळाली असेल। मी आपली रजा घेतो, इथेच थांबतो। जय हिंद। कभी कोई फायदा होने वाला नहीं है, तो मजबूत हम कैसे हो सकते हैं, हमारे वोटर्स की संख्या हम कैसे बढ़ा सकते हैं। अगर हम रिपब्लिकन को सपोर्ट करते हैं, रिपब्लिकन कॉन्सेप्ट को सपोर्ट करते हैं, तो हम जो यहाँ पे सत्ता चाहते हैं, व्यक्ति की सत्ता चाहते हैं, व्यक्ति समूह की सत्ता चाहते हैं कि सिद्धांतों की सत्ता चाहते हैं। अगर हम प्रिंसिपल की सत्ता की बात करते हैं तो अम्बेडकरवादी होते हैं, अन्यथा समूहवादी, कम्युनल, ये सारे टैग हमारे गले में पड़ जाने चाहिए। तो क्या हम अभी कम्युनल रहेंगे या इससे बाहर हम निकलेंगे, क्योंकि भारत में सिद्धांतों की राजनीति होती है। रिपब्लिकन पक्ष की जो घटना अपने को मिलती है वो सिद्धांतों के राजनीति समझाती है, लेकिन हम तो व्यक्ति समूह
और ये एनडीए जैसा समूह बना रहा है, इंडिया जैसे समूह बना रहा है, पार्टियों का गठबंधन कर रहा है। सिद्धांतों की राजनीति अभी तक भारत ने सीखी नहीं है। तो उस तक हम पहुंचने के लिए क्या करने वाले हैं, और ये पक्का बताऊं आपको कि अगर आपको लोगों के तक पहुंचना है तो आपको मीडिया का इस्तेमाल करना पड़ेगा। क्या हमारे पास में कोई पेपर, बाबा साहब ने पेपर चलाए, वो मासेस को एजुकेट करने का काम किया जाता था। आज हमारे पास में ऐसे कोई पेपर है क्या जो समाज को राजनीतिक रूप से सक्षम करे? अगर राजनीतिक चिंतन है इसलिए बोल रहा हूँ, राजनीतिक रूप से चिंतन करने के लिए लोगों को या उनको एजुकेट करने के लिए, मासेस को एजुकेट करने के लिए अगर हमारे पास मीडिया नहीं है तो हम खोखली बातें कर रहे हैं। आप राजनीति कर नहीं सकते, फिलहाल आप कमजोर रहेंगे। ऐसी हजारों मीटिंग लीजिए, उसका परिणाम आप अब तक देख चुके हैं और अब भी देखते रहेंगे। आपको भारतीय समाज को, आपको राजनीति कहाँ करनी है तो भारतीय समाज में राजनीति करनी है। आपके एजेंडे में भारतीय समाज आता है क्या, या सिर्फ आप बौद्धों की राजनीति करते हैं, शेड्यूल कास्ट की राजनीति करते हैं? मुझे बताइए, पार्लियामेंट में जाने वाला आदमी ये बता सकता है क्या कि मैं शेड्यूल कास्ट का प्रतिनिधि हूं? बिल्कुल नहीं बता सकता। वो सभी का प्रतिनिधि होता है। तो क्या आपका नेता इतना ट्रेंड है कि वो सभी के मुद्दे उठाकर बात कर सके, सबको लगे कि ये मेरा नेता है? ऐसी बात कहां से पैदा होगी? इस तरह का एजुकेशन कैसे दिया जाएगा? राजनीति करने के लिए हमारे पास में कोई भी प्रकार का ट्रेनिंग स्कूल नहीं है। जिसकी बात बाबा साहब ने की थी, आज तक के हमारे पास में कोई भी ट्रेनिंग स्कूल नहीं है। मासेस को एजुकेट करने के लिए हमारे पास कोई भी पर्चा नहीं है, कोई टीवी का मीडिया, डिजिटल मीडिया नहीं है, और कुछ भी हमें दिखता नहीं है। और जो कोई पेपर है वो व्यक्ति के पेपर है। मुझे लगता है कि बुद्ध ने समय समझाया था, व्यक्तिगत शहानपणापेक्षा सामुदायिक शहानपणा मोठा। इसलिए वज्जी लोगों को जो मार्गदर्शन दिया, जो समाज बार बार बैठक लेता है, बैठक करके चर्चा करता है, चर्चा करके निर्णय लेता है, लिए हुए निर्णय का अमल करता है, उस समाज की प्रगति होती है। क्या हम इस तरह से करते हैं? अगर हम व्यक्तिगत निर्णय लेते हैं, समाज पे थोपते हैं, तो ये तो बुद्ध ने नहीं बताया था। आपको ऐसी बैठकें कई लगानी पड़ेगी और बैठकों में निर्णय लेना होगा और लिए हुए निर्णय पे फिर अमल करना होगा। तो मेरा ख्याल है कि भारत की राजनीति ऐसे ही लोगों के हाथ में होगी जो वज्जी लोगों जैसे काम करेंगे। मीडिया का होना जरूरी, वज्जी लोगों जैसी बैठक करना जरूरी, और साथ ही साथ में मासेस को एजुकेट करने के लिए डिजिटल मीडिया का होना तो बहुत ही जरूरी है। साथ ही साथ में चिंतन करने के लिए ऐसे पॉलिटिकली ट्रेन लोग भी चाहिए। अब पॉलिटिकल ट्रेनिंग का ऐसा करते लोग कि कुछ बाबा साहब का साहित्य पढ़ते, उसको पढ़ना बोलते, उसको ट्रेनिंग नहीं बोलते। ट्रेनिंग के लिए आपको पार्लियामेंट जैसा ढांचा बनाना पड़ेगा और पार्लियामेंट जैसी चर्चा करनी पड़ेगी। जब तक आप स्विमिंग पूल में जाएंगे नहीं या पानी में उतरेंगे नहीं, तब तक के तैरने का कोई ट्रेनिंग नहीं होता। कितनी किताबें पढ़ लो, कुछ नहीं होने का। इसलिए आपको पार्लियामेंट्री डिस्कशन करने के लिए सोसाइटी को पार्लियामेंट डेमोक्रेटिक रूप से भी बैठने की हमको आदत लगनी चाहिए। अगर आप शुरुआत में अम्बेडकरी समाज की बैठक लेते हैं पार्लियामेंट्री तरीके से तो भी ठीक है, जिसको पॉलिटिकल ट्रेनिंग चाहिए उनके लिए, और बाद में बाकी लोगों के साथ भी बैठक लेने की आपके पास में ट्रेनिंग होनी चाहिए। उनके भी जो मुद्दे होते हैं वो भी हमें डिस्कशन में आना चाहिए, तो नेता अच्छा तैयार होगा। वरना आप सिर्फ कल्पना करते रहो, हमें में गोते लगाते रहो, आप पॉलिटिकल रूप से फेल रहेंगे। स्वतंत्र भारत में जो योजना होनी चाहिए राजनीति करने की, वो योजना हम तक पहुंच नहीं रही है या हम उन तक पहुंच नहीं रहे। सब बातें कर रहे हैं 1932, 1935, डेमोक्रेसी की बातें नहीं करते, सेकुलरिज्म की बातें नहीं करते, और लोगों तक, भारतीय लोगों के लिए राजनीति की बात नहीं करते, सिर्फ शेड्यूल कास्ट की बातें करते। अगर आप भारत की बात करते तो उसमें शेड्यूल कास्ट तो आ ही गया, कॉन्स्टिट्यूशन आने वाला है, लेकिन सिर्फ आप शेड्यूल कास्ट की बातें करेंगे तो मेरा ख्याल है भारत की राजनीति से अभी कोसों दूर है। आपण अत्यंत अशा कठीण परिस्थितीमध्ये सध्या आहोत। म्हणजे देशाचं जर एकंदरीत चित्र जर आपण बघितलं, आणि या प्रसंगी ही गोष्ट मात्र अगदी खरी आहे की आमचे हितशत्रू सुद्धा आघाडीशिवाय लढताना दिसत नाहीत। त्याच्यामुळे हा कालखंड एकट्याने लढणं, एकेका पक्षाने लढणं, किंवा आमचीच ताकद आमच्या परीने फार आहे असं समजून पुढची वाटचाल करणं हे काही योग्य नव्हे। त्याच्यामुळे निश्चितपणे आघाडीच्या माध्यमातूनच आम्हाला कुठेतरी पुढे गेलं पाहिजे।
एक तर आपण ही बाब लक्षात ठेवली पाहिजे की आपण संख्येने फार कमी आहोत. विषय राजकीय आहे. त्या राजकीय विषय असल्यामुळे राजकीय म्हणजे आपण जी लोकशाही अंगीकारली आहे, बहुमताच्या लोकशाहीच्या अनुषंगाने जर विचार करता तर अल्पसंख्याकाची ताकद किती, म्हणजे बाबासाहेबांचं जसं म्हणणं आहे की बेडकी किती फुगली तरी तिचा बैल होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आम्हीच काय ते आमच्या भरोश्यावर सगळं काही करू या भ्रमात आपण कोणताही पक्ष, संघटन, समूह किंवा मग काही फॅक्शन्स मध्ये जरी असतील तरी त्यांनी राहता कामा नये. आघाडीच्या माध्यमातूनच जे काही साध्य करायचं असेल त्या दिशेने आपली वाटचाल होऊ शकतं. 2024च्या लोकसभेच्या इलेक्शनच्या त्या प्रसंगी निश्चितपणे देशाचं संविधानावर आलेलं जे संकट आपण बघत होतो, अनुभवत होतो मागच्या 10 वर्षांपासून, आणि तशा प्रसंगी काय करावं तर महाराष्ट्रातल्या आणि निश्चितच भारतातल्या आंबेडकरवाद्यांनी आणि खास करून महाराष्ट्राचं बोलायचं झालं, महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर येथील आंबेडकरवाद्यांनी जी सुजाण सुज्ञ भूमिका घेतली आणि त्या अनुषंगाने एनडीए आघाडीला कसं मागे खेचता येईल, बीजेपीला कसं रोखता येईल, त्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला आणि आपण त्यामध्ये निश्चित जितके आपण जोर लावला त्या प्रमाणामध्ये निश्चित यशस्वी झालो. खरं तर यश त्याच्याही पुढे आहे. आताच नुकतंच त्या 2 दिवसांपूर्वी एकंदरीत भारताच्या जेवढ्या कॉन्स्टिट्युएन्सी आहेत त्याच्यापैकी फक्त 4 कॉन्स्टिट्युएन्सी जर सोडल्या तर बाकी सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये घोटाळा झालेला आहे मतांचा, भयंकर मोठा. ही साधी सोपी बाब नाहीये. असो, आपण निश्चितपणे त्या या परीने होतो. आता तो एक मोठा विषय आहे, तो म्हणजे विपक्षाने त्याला हाती घ्यायला हवं, विरोधी पक्षाने, आणि त्या अनुषंगाने रान पेटवायला हवं. परंतु ते त्यांच्या परीने जे करत असतील. पण आंबेडकरवाद्यांची भूमिका आता जर आपण विचारात घेतली तर लोकसभेच्या वेळेस संविधान वाचवणं, संविधानाचं संरक्षण करणं या अनुषंगाने आपण आंबेडकरी विचाराने प्रभावित होऊन आपण आपली प्रत्येक मतदाराने बाबासाहेबांच्या विचाराने आपलं नेतृत्व केलं आणि त्या विचारांच्या नेतृत्वाच्या अनुषंगाने आपण संविधानाचं संरक्षण करणं, त्याला वाचवणं या अनुषंगाने वाटचाल केलेली होती. त्या प्रसंगी आम्ही आमचा वाटा काय असेल अशी भूमिका घेणं, त्यावेळेस ऑल ऑफ अ सडन ज्या काही घटना घडामोडी सगळ्या सुरू होत्या आणि मुख्य म्हणजे तो देशाचा प्रश्न होता, तर त्या प्रसंगी त्याही मागण्या किंवा त्या प्रसंगी आमचं काय, निश्चितपणे ही भावना सुप्त राहिलेली होती आणि त्यावेळेस आपण काही त्या मागणीच्या याच्यामध्ये गेलो नव्हतो. परंतु आता विषय आहे विधानसभेचा. विधानसभेच्या अनुषंगाने विचार करता निश्चितपणे हा काही आता देशाचा एकंदरीत तेवढा विषय नाही, हा आता राज्याचा एक विषय आहे. राज्याच्या या विषयामध्ये एकसंघ आघाडी म्हणून इंडिया आघाडीच्या गठबंधनामध्ये असलेलं महाविकास आघाडी यांना आपण इथे पुरेपूर महाराष्ट्रामध्ये जे काही सहकार्य केलं, आपलं योगदान दिलं कळत नकळत प्रत्येक प्रकारे, मला वाटतं की आता यावेळेस सुद्धा आघाडी म्हणून लढत असताना निश्चितपणे महाविकास आघाडी एक पार्ट, त्याचा पार्ट म्हणून आम्ही कसं होऊ शकतो हा एक विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण आघाडीशिवाय आम्ही लढू शकत नाही ही गोष्ट आपण आपल्या मनमस्तिष्कामध्ये बिंबवून टाकली पाहिजे. जे कोणी फुशारक्या मारत असतील की नाही हम ऐसा कर सकते वैसा कर सकते, ये हो सकता, राजकीय जाणीव ज्याला म्हणतो, राजकीय भान ज्याला म्हणतो, ते भान नसलेल्या लोकांचं हे असं विधान असू शकतं. आज घडीला मात्र आपण तशी भूमिका घेता कामा नये. प्रागतिक रिपब्लिकन आघाडीच्या वतीने आंबेडकरवाद्यांचं एक मत म्हणून त्या प्रागतिक रिपब्लिकन आघाडीने महाविकास आघाडीसोबत चर्चा कराव्यात, त्यांच्याशी काय निगोशिएशन आमचे होऊ शकतात का या अनुषंगाने आपली वाटचाल असावी. आणि आजच्या घडीला समाजामध्ये मला असं वाटतं की काही म्हणजे समजा उद्या धरून आपण त्यांच्यासोबत म्हणजे त्या याच्यामध्ये जर आलो, आघाडीमध्ये एका मोठ्या आघाडीचा जर भाग बनलो, तर अशा प्रसंगी आपलंही निश्चित काही प्रतिनिधित्व असलं पाहिजे. आमच्या प्रतिनिधित्वाचं काय ही आपली भूमिका. आता जर खूपच जर एकदम क्लॅरिटीकडे बोलायला जर गेलो आपण, अत्यंत टोकाचं जरी वाटेल असं की या महाराष्ट्रातल्या बौद्ध जनतेचं आमचं किमान प्रतिनिधित्व काय असलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपली भूमिका निश्चित असावी. शेड्यूल कास्टच्या अनुषंगाने तर आपलं म्हणणं आहेच आहे, परंतु त्यातही जर अग्रक्रमाने, कारण ज्यांच्या खांद्यावर ही धुरा आहे ते शेड्यूल कास्ट मधून जे धर्मांतरित जे झालेत,
शेड्यूल कास्ट मधले जे धर्मांतरित झाले त्या बौद्ध लोकांवर ही प्रामुख्याने जबाबदारी. बाबासाहेबांचं अगदी स्पष्ट म्हणणं आहे, माय पीपल विल सॅक्रिफाईस एव्हरीथिंग. हा जो शब्दच सांगतोय तर त्या माय पीपल मध्ये ते सगळं त्यांनी इनडायरेक्टली डायरेक्टली जे काही असेल ते सगळं नमूद केलं आणि त्या अनुषंगाने आपली वाटचाल असली पाहिजे. प्रागतिक रिपब्लिकन आघाडीने समाजातल्या ज्या ज्या लोकांना राजकीय दृष्ट्या पुढे वाटचाल करावी असं वाटतं, आपण आपलं पुढील पक्ष उभारणी जेणेकरून होईल. सध्या आपण आता आघाडीच्या माध्यमातून आहोत. जसं या देशामध्ये स्वातंत्र्याची जेव्हा चळवळ लढवल्या गेली 47 पर्यंत, तेव्हा काँग्रेस ही एक चळवळ होती. ऍज अ पार्टी म्हणून बाबासाहेब म्हणतात की तो नंतरचा त्यांचा मुद्दा झाला. पूर्वी ते चळवळ म्हणून लढले. पहिले ती सुराज्याची चळवळ, नंतर स्वराज्याच्या चळवळीमध्ये आले. आणि जेव्हा चळवळ सुरू असते, आणीबाणीचा प्रसंग असतो, तेव्हा योग्य काय, अयोग्य काय, चांगला काय, सक्षम काय, अक्षम काय, त्याला किती ज्ञान आहे, काय नाही, या सगळ्या भानगडीला थोडंसं दूर सारलं जातं. आजच्या घडीला आम्ही जसं आता नगरकर साहेब बोलले की आम्हाला हे सिद्धांत निश्चित त्याला त्या तत्वाच्या आधारावर जाऊ, परंतु काटेकोरपणे त्याच फ्रेममध्ये, त्याच चौकटीमध्ये असेल तरच आम्ही गेलो पाहिजे. मला वाटतं तो प्रसंग, तो कालखंड आता इमिजिएट नाहीये. 2 पातळ्यांवर नेहमी आपल्याला पुढे गेलं पाहिजे. एक शॉर्ट टर्मचा असतो कालखंड आणि एक लॉंग टर्मचा होतो. निश्चितपणे त्यांनी मांडलेला जो विचार आहे तो दीर्घ काळाच्या अनुषंगाने लक्षात घेण्याजोगा आहे. आणि आपण ज्या अनुषंगाने आता इथे आगामी विधानसभा जो शब्द प्रयोग केला तो अत्यंत नियरेस्ट पिरियड आहे. इमिजिएट आलेलं एखादं वादळ असेल, एखादी काही बाब असेल, त्याला कसं आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय भूमिका घेता येईल या अनुषंगाने आपण विचार करावा. आणि तो विचार करताना मला असं वाटतं की प्रागतिक रिपब्लिकन आघाडीने आंबेडकर वाद्यांचं एक, ज्याला आपण फेस म्हणता येईल किंवा एक म्हणजे ज्याला माउथपीस म्हणतो आपण, असं माउथपीस म्हणून त्या प्रागतिक रिपब्लिकन आघाडीने आंबेडकरवाद्यांची भूमिका एका मोठ्या महाविकास आघाडीच्या पुढे वगैरे मांडावी की जे या महाराष्ट्रामध्ये जे एनडीए आघाडीच्या अनुषंगाने जी काही आम्ही ज्यांना हितशत्रू मानतो त्या हितशत्रूंशी लढताना आम्हाला इतर ज्या आघाडींच्या सोबतीने जावयाचं असेल तशी भूमिका आपण निश्चितपणे स्वीकारली पाहिजे. आणि प्रागतिक रिपब्लिकन आघाडीने तो अधिकाधिक लोकमत असं घ्यावं आणि याच्यामध्ये जी काही आपल्याला जी फळी बनवायची आहे, कारण कसं असतं आता सगळं कसं होतं की प्रत्येक जण आपापल्या परीने तोच स्वतःमध्ये एक चळवळ आहे, मीच एक चळवळ आहे, अशा प्रकारची सगळी मांडणी होते. सगळा घोड तिथे होतो असं मला वाटतं. नेहमी एक प्रातिनिधिक स्वरूप असलं पाहिजे. म्हणजे माझं विचार तिथे बसलेला जर एखादा जर प्रतिनिधी राहत असेल तर मला असं वाटलं पाहिजे की माझं मत व्यक्त करण्यासाठी ऑलरेडी तिथे माझा एक प्रतिनिधी आहे. ही भावना समाजामध्ये अशी गेली पाहिजे. 100 लोकांच्या मागे समजा एक माणूस जात असेल तर या 100 लोकांना बोलायची मग गरज उरत नाही, कारण यांचे मुद्दे त्या माणसाने तिथे व्यक्त केलेले असतात. प्रागतिक रिपब्लिकन आघाडीने सुद्धा असं प्रातिनिधिक स्वरूप त्याच्यामध्ये अधिकाधिक आणावं. आणि येत्या या निवडणुकीसाठी एका मोठ्या आघाडी म्हणजे त्या आघाडीसोबत महाविकास आघाडी, टू बी व्हेरी स्पेसिफिक, यांच्याशी काय चर्चा आणखी पुढे जाऊ शकतात आणि आम्हाला आमचं प्रतिनिधित्व किती आणि कसं मिळेल या दृष्टीने आपला प्रयत्न केला पाहिजे. आम्हाला ते दिवस आठवतात. मी त्या नावासाठी आम्ही येतो. कुठेतरी आता मरता वेळेस असं वाटते की रिपब्लिकन पार्टीचं भविष्य चांगलं. खूप मनातून आनंद होतो. नाही, पुन्हा आमच्या बाबासाहेबांची रिपब्लिकन पार्टी तयार होत असेल आणि म्हणून आम्ही उपस्थिती दर्ज करतो. चांगला विषय मांडला तुम्ही, पण विषय प्रश्न असा आहे साहेब, आपल्याला आता 3च महिने राहिले तरी आपण त्यासाठी भांडायचंच आहे. पण मी आपल्या माहितीसाठी सांगतो, वार्डापासून सुरुवात करावं लागणार आहे. वार्डाच्या बाबतीमध्ये मी नेहमी बोललो साहेब, आपल्याशी बोलू, सर्वांशी बोलतो की वार्ड फॉर्मेशन पासून आपल्याला अलर्ट राहावं लागते. मी पडा नाही पाहिजे साहेब. आम्ही एकदा कॉर्पोरेशन मध्ये गेलो आणि यादी पाहिली तर सर्व मेयर, सर्व महापौर आपले असायचे. हो, आज त्या फडणवीसच्या अगोदरपासून जे बंद झालं तर अजिबात आपला मेयर बसायला तयार नाही, उपमहापौर व्हायला तयार नाही. रिपब्लिकन पार्टीच्या नावाखाली मी आपला का असं होते असा आपण शोध घ्यायचा प्रयत्न केला. चर्चा पण आम्ही नेहमी करत राहतो. असं आढळलं वार्ड फॉर्मेशन जेव्हा करतात साहेब तर ते 68% 60% वार्ड फॉर्मेशन करतात. जेव्हा की माझा समाज जिथे आहे लोकसंख्येच्या अनुपात पहिले जागा डिसाईड करावं लागतात. मी महसूल डिपार्टमेंटला तहसीलला होतो म्हणून मी तुम्हाला सांगतो साहेब.
अगोदर लोकसंख्या डिसाईड करतात त्या काय वर्षीची असेल 2011ची, मग या समाजाला किती जागा द्यायच्या आहेत हे अगोदर डिसाईड होते आणि मग त्या जागा वाटप करता वेळेस 80% लोकसंख्या असली तरच तो वायदा आपण एसटी साठी दाखवून ठेवला पाहिजे. तिथून सुरुवात होते साहेब यांची. हे काय करता 51 पासून 68 पर्यंत संपवून टाकतात तुमच्या जागा. कशी येणार तुम्ही निवडून? का मागणी करत नाही की मला 80%च एससी वाढ पाहिजे? कायद्याप्रमाणे तसं आहे, पण फॉर्मेशन जेव्हा बसते तेव्हा आपण बसत नाही. या गोष्टीवरती साहेब मला एकदा सस्पेंड केलं होतं हो, फक्त या गोष्टीसाठी किंवा माझा तो का बरं तुम्ही असं तोडून राहिला. आरडीसीने मला लगेच सस्पेंड केलं होतं की तू माझ्याकडून आहेस की आपल्या जनतेकडून आहे, तेव्हा ती पनिशमेंट मला भोगावं लागेल. मी आजही इथे सांगतो साहेब की आजही आपण त्या वार्डाचा विचार केला, 80%चा माणूस असला तरच आपला एसटीचा वार्ड ठरायला पाहिजे. अशी क्रमाक्रमानं असं आलं पाहिजे. 51-52 पासून असं करतात आणि तुमचा सर्व घोट करून टाकतात. वार्डाचंही तिथे जर तुम्ही जागृत राहिले. आपलं काय होतं साहेब, आम्ही 20-25 वर्षापूर्वी पाहायचे, आमचा रमेश तो तिकडे झोपडपट्टी बसवून टाकायचा आणि निवडून यायचा. बरोबर आहे, तिकडे कोणीतरी राजू बहादर झोपडपट्टीला मदत केली तोही निवडून यायचा. प्रचंड प्रमाणात लोकसंख्या आणि ओबीसीला तर आरक्षणच नाही. मी नेहमी बोलतो ना, समाजाच्या बाबतीत तुम्ही हित करता, पण माझे हित ज्यांनी खाल्ले त्याच्या विरोधात बोलायलाच तयार नाही, कोणी कोर्ट कचेरी करायला तयार नाही. ओबीसीला राजकीय आरक्षण नाही आहे ही गोष्ट तुम्हाला पण माहित आहे, मला पण माहित आहे, या सर्वांना माहित आहे. पण मतभेद होतील, मग आपण त्याच्या विरोधात जाईल. याच्यासाठी आपल्या समाजाचं नुकसान करून राहिले ना तुम्ही. आपल्या समाज ओबीसीला आरक्षण कोणी जर दाखवून देत असतील मला मोठा आनंद होईल साहेब. घटनेतच नाही आहे, तुम्ही संविधान उघडून पहा. ओबीसीला पॉलिटिकल आरक्षण नाही आहे, शैक्षणिक तिथे आरक्षण आहे, पॉलिटिकल नाही साहेब. आणि वार्ड हे पॉलिटिकल आहे हो, कारण की कलकत्त्याचा जेव्हा तिथे तो निर्णय झाला होता की जिथे तुम्ही नियम बनवता म्हणजे ते पॉलिटिकल आहे. आणि म्हणून मी सांगतो साहेब की तिथून पासून जर आपण सुरुवात केली, आम्ही आताही बोलून आलो हे होतेच, आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत साहेब, पण कुठेतरी वाचतावर म्हणून तुम्हाला चांगल्या लोकांना वाचतावर म्हणून काम करावं लागणार. समता सैनिक दलाच्या बाबतीत तर मी तर खूपच खुश आहे. आता तेव्हा आपण बोललो ना, समता सैनिक दलाने साहेब त्यावेळेला जर चुका केल्या नसत्या व कर्तव्यापासून परावृत्त झाले नसते ना तर आज आपली स्थिती राहिली नसते. मला समता सैनिक दलाजवळ माझ्याजवळ दंडा होता, शोचा नव्हता साहेब. कोण सांगितलं समता सैनिक दल शोचा आहे? अहो चालवायचा होता, शिस्तबद्धसाठी चालवायचा होता. लाईनीत येशील तर बाबा तू ये, लाईनीच्या बाहेर तुला तोडून टाकेल, मग तू आपला राहू तू तुपला राहू. नाही केलं आपण ते, त्याचे परिणाम आपल्याला आठवतात. तुमच्या मनातली तळमळ समजतो, पण हे कसं होईल याचा सुद्धा पहिल्यांदा विचार झाला पाहिजे की मला कसं करता येईल. मग ज्या ठिकाणी तुम्ही आम्ही राहतो तिथून पासून सुरुवात करावं लागेल. त्या विहारातून सुरुवात करावं लागेल. आपले जिथे लोक प्रार्थनेच्या निमित्तानं बसतात, कुठं मिटिंगच्या निमित्तानं बसतात, तिथं हा तुमचा रुजू करावा लागेल हा विषय. तसं करू शकलो तर कदाचित आता खूप अन्याय आहेत आपल्यावर. एक अन्याय घेऊन जर तुम्ही बोलत बसले तर आपले लोक हात वर करतील, मी तुमच्या सोबत आहो म्हणतील, पण प्रयत्न तसा होताना दिसत नाही. 3 महिन्या अगोदर आपण लगेच म्हणतो की आता बाबा त्यांना झालं, काँग्रेसला झालं, बीजेपीला झालं, आता आपण आपला विचार करायचा. कुठेतरी आपल्याला ठीक आहे या तुमच्या मताप्रमाणे आम्ही याचा उत्तर नागपूरच्या बाबतीत विचार करू, पण येणाऱ्या कोणी गेलं काय कोर्टामध्ये, काय इलेक्शन होत नाही. एरवी दलित शब्द वापरू नका म्हणून कोर्टात जातात लोक, त्याचा आपला इतिहास आहे. तो शब्द वापरू नका म्हणून लोक कोर्टात गेले. 2-2 वर्ष इलेक्शन होत नाही, त्याच्यासाठी कोर्टात कोणी जात नाही. ओबीसीला पॉलिटिकल आरक्षण नाही आहे, मी तर म्हणतो तुमच्या लोकसंख्येच्या त्यांनाही देऊन टाका ना. आम्ही विरोध नाही आमचा, आपला काय ओबीसीच्या आरक्षणाला विरोध नाही, पण संवैधानिकरित्या द्या. आपल्या ज्या घटनेमध्ये लोकसंख्येच्या अनुपात हा शब्द वापरलेला आहे, ते अमेंडमेंट करा ना तुम्ही. 340ला जे काय करायचं असं 41-42ला की लोकसंख्येच्या अनुपात तुम्ही ओबीसीला द्या ना. आम्ही कधीच बोलणार नाही, पण कोणत्या प्रमाणे इथं लागू आलं. आणि आम्ही एकदा साहेब प्रयत्न केला त्या सरकारला विचारायचा, तर त्यांनी उत्तर काय दिलं माहित आहे का? जलसंधारणाचा विभागाचा निर्णय आहे म्हणून. आणि इलेक्शनचे जलसंधारणाचा विभाग काय संबंध? मंडल आहे कुठे याला लागू होते का? मंडल आहे, मंडल आहे शैक्षणिक साठी आहे हो साहेब. आपण कुठले तरी चाललो,
म्हणून मला तुम्हाला विनंती आहे, करा तुमचं, बिलकुल आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही पण या वयात असं पाहतो इच्छितो की कुठंतरी आमचा रिपब्लिकन पार्टी पुन्हा बाबासाहेबांचा निळा झेंडा वगैरे उभारला पाहिजे. परंतु थोडासा तुम्हाला आम्हाला सर्वांना वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. पुन्हा जमिनीवर उतरावं लागेल. फुल पॅन्ट शर्टचा तो जो फ्रीज वगैरे मोठे त्याचा विचार करावा नाही लागला तर आपल्याला जमिनीवर उतरून काम करू शकलो तर आपण आजही त्या मार्गाने जाऊ शकतो साहेब. कारण की नवीन तो जो निर्णय आला तोही फार आपल्या विरोधात आहे. याच्यामध्ये तर नॅशनल लेवलचं आंदोलन उभं होऊ शकते. आपल्या तळागाळातल्या पोरांच्या हिताचा तो विषय, त्याला घेऊन आपण बाहेर जाऊ शकतो. बस एवढंच होतं माझं.